आता या स्टेजला कारल्यामध्ये घालायचं आहे एक ब्लाऊज पीस आणलेला आहे. हा कटुले 2-3च होते म्हणून मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून टाकलेले आहेत. एक पण असं तू 10 मिनिटं जाशील चतुर्शिंगीला. 2 दुधापासून पनीर बनवलेलं आहे. मी आज बचत केलेली आहे. राधे कृष्ण राधे कृष्ण. आणि इकडच्या डेचकीमध्ये सोडते हा मसाला. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आत्ता माझं तुळशीपूजन झालेलं आहे. सकाळचे 9 वाजलेत आत्ता, पण असं वाटतं की सकाळचे 7 वाजलेले आहेत. कारण आज सकाळपासून आभाळ आहे. काल तर चांगलं ऊन पडलेलं, पण आज सकाळपासून बाहेर आभाळ आलेलं आहे. आणि मी आत्ता स्वयंपाक करत आहे. आणि स्वयंपाकामध्ये मी आत्ता बनवत आहे मसाला कारल्याची भाजी. तर इथं मी फोडणीला मोहरी दिलेली आहे. त्याच्यानंतर कांदा तळत आहे. आता मी कांदा लालसर भाजल्यानंतर तळल्यानंतर हे बारीक आणि लांब चिरलेलं कारलं घालणार आहे मी. आणि इथं अद्रक लसूण खोबरं पण वाटलेलं आहे. हा आहे कारल्याचा मसाला. चला, कांदा पण चांगला तळला गेलेला आहे. आता घालायचं आहे कारलं. याच कढईमध्ये मी मगाशी मेथी आणि करटुल्याची मिक्स भाजी बनवलेली, त्याच्यामुळे कढई अशी दिसत आहे. आता घालायची आहे हळद, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे कारलं, कांदा, हळद, मीठ. या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी खूप छान लागते चवीला. कारलं छान मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ झाकायचं आहे, म्हणजे 5 मिनिटं कारल्यावरती झाकायचं आहे. 5 मिनिटे झालेले आहेत. तर कारल्याला पाहूया. छान कारलं स्टीम झालेलं आहे 5 मिनिटे. आता याच्यामध्ये घालायचा आहे मसाला. अद्रक लसूण खोबरं बारीक वाटलेलं. हा आहे कारल्याचा मसाला. तर मसाला आणि कारलं पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला, आता पुन्हा एकदा 5 मिनिटे झाकायचं आहे कारल्यावरती. 5 मिनिटे झालेले आहेत. कारल्याला पाहूयात. बघा, पुन्हा छान स्टीम झालेलं आहे कारलं. पुन्हा मिक्स करायचं आहे. आणि आता ह्या स्टेजवरती कारल्यामध्ये घालायचं आहे मसाला, मिरची पावडर, जे काय तुम्ही कारल्यामध्ये भाजीमध्ये घालता तो मसाला घालायचा आहे. आता मी घालत आहे गरम मसाला, म्हणजे सोलापुरी मसाला, एसूर म्हणतात त्याला. 3 चमचे घातलेला आहे मी चवीनुसार. चला, पुन्हा कारलं आणि मसाला चांगला मिक्स करायचा आहे. चला, आता ह्या स्टेजवर कारल्यामध्ये घालायचं आहे कारलं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी. चला, मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे. आता कारल्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे. हा काळा गुळ आहे, विदाऊट केमिकलवाला, तो घातलेला आहे मी. आणि मिक्स करायचं आहे पुन्हा कारलं आणि गूळ. आता कारल्यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. मी आता कारल्याची कढई इकडच्या स्टोववरती ठेवते आणि इकडच्या स्टोववरती चपात्या बनवून घेते. आणि कारलं अर्धा शिजलं की शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं. चला, आता मी चपात्या करत आहे. आणि कारलं सुद्धा आता अर्धा शिजलेलं आहे. आणि गुळामुळं कारला किती छान कलर आलेला आहे बघा. आता या स्टेजला कारल्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. झालं, मसाला कारलं तयार. आता फक्त 5 मिनिटामध्ये कारलं खाण्यासाठी तयार होईल. आणि आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालत आहे. माझ्याकडे आहे तर घालते आहे, नाही घातली तरी चालते. पुन्हा मिक्स करायचं आहे. वा वा वा, कारल्याचा खूप छान वास येत आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कारलं बनवू शकता, मसाला कारलं. चला, आता फक्त 5 मिनिटामध्ये कारलं तयार होईल. आणि इथं आता पुंडेची देवपूजा करत आहे. आज मी सुद्धा पुंडेजी बरोबर जेवायला बसलेली आहे. माझा स्वयंपाक आज लवकर झाला. आणि मी खात आहे कारल्याची भाजी, कारला मसाला आणि मेथी आणि करटुलं मिक्स भाजी केलेली आहे. करटुले 2-3च होते म्हणून मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करून टाकलेले आहेत. क्या कर सकते. आणि आज मी चपाती खात आहे. 9 आहे, रात्रीची शिळी भाकर आहे ती पण खाते थोडीशी. पण अगोदर ताजी चपाती. अनम ब्रह्मा रसम विष्णू भुक्ता देवो जनार्दनम एवं देहा प्रगटा ज्ञात अन्नदोष मनालिपती. जय श्री कृष्ण भगवान. कोणाची कारलं कसं झालं. मसाला कारलं म्हणा पण खातो आमच्यात कारलं, फक्त दादू नाही खात. शिकवलं टेस्टी झालं. हे काय फोंड्याची डब्बा आवजो. आणि आत्ता दादू इथं जेवण करत आहे एकटाच.
मनाचं पण जेवण झालेलं आहे, दादूच राहिलेला आहे. चला आत्ता मी लागलीच भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथं फ्रीजमधून दूध काढून ठेवलेलं आहे आणि ह्या दुधापासून मला पनीर बनवायचं आहे, पण थोड्या वेळाने बनवते. हे बघा दूध. आणि आत्ता मी लोकल मार्केटमध्ये चाललेली आहे, माझं थोडंसं काम आहे आणि चिरंजीवांना सांगून जाते त्यांचं काम. दादू मी येईपर्यंत झाडू मार, ठीक आहे? म्हणा तू भाग जा इधर से. कपड़े नहीं पहने, शर्ट नहीं पहना, ठीक है दादू? हाँ. चला आलेली आहे मी मार्केटमधून आणि मी आणलेला आहे एक ब्लाऊज पीस आणलेला आहे हा आणि साडी पेटीकोट आणलेला आहे. हा साडी पेटीकोट आणलेला आहे आणि नेल थिनर आणलेला आहे. नेल पेंट निघतच नाही आहे आणि जुनं माझ्याकडे नेल थिनर होतं ते खराब झालेलं, मग आत्ता घेऊन आलेली आहे मी. कहाँ गया वो? हे बघा, हे नेल थिनर आणलेलं आहे. एवढं साहित्य मी घेऊन आलेलं आहे मार्केटमधून. चिरंजीव काय करतायत आता? हे बघा, दादू फोनवरती बोलत आहे आणि मनासुद्धा फोनवरती बोलत आहे. चला आत्ता मी दूधसुद्धा फोडलेलं आहे, म्हणजे याचं पनीर बनवलेलं आहे. हे कालचं दूध आहे आणि हे पण कालचंच आहे, पण हे फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, हे वरतीच होतं आणि हे फ्रीजमध्ये ठेवलेलं. दोन्ही दुधापासून पनीर बनवलेलं आहे. आता थोड्या वेळाने एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते, म्हणजे फ्रेश पनीर तयार होईल. माझा म्हणा आत्ता कॉलेजला चाललेला आहे. याच्या कॉलेजचं ना फिक्स काही टायमिंगच नाही, कधीही कॉलेज जातो. आत्ता 1:45 वाजलेले आहेत दुपारचे आणि आत्ता कॉलेजला चाललेला आहे. हा दिवस सकाळी, हा 3 दिवस दुपार. असं आहे का? म्हणजे आता 1:45 वाजले पळा. 2 1:45 1:40 झाली. 1:40 1:50 ला लेक्चर असतं. 1:50 तू 10 मिनिटं जाशील चतुर्शिंगीला. म्हणजे काय? ठीक आहे, सावकाश जा बाळा. कसं आहे आउटफिट? कसं आहे? आउटफिट नाईस आउटफिट. नाही चप्पल. ठीक है, कुछ भी मत पूछ बेटा. बरोबर. तू सोना दिख रहा है, सोना पुत्र दिख रहा है मेरा. आओ जाओ. अरे हेल्मेट काढ ना म्हणा. अरे लॉक कुठं लावतेला? तू कुछ भी ले ले, थैली ले ले, पिशवी घे, त्याच्यामध्ये हेल्मेट ठेव, पण घेऊन जा हेल्मेट. सुनता नाही बच्चा. बॅगच होतं. हेल्मेटची बॅग आण. आओ जाओ. आणि बाहेर आत्ता हलकं ऊन पडलेलं आहे ना, तर सकाळपासून आभाळ आलेलं होतं आणि थंड थंड वारा पण सुटलेला आहे. खूप छान वाटत आहे वारा सुटल्यानंतर. चला माझी घरातले तर सगळी कामं संपलेली आहेत आणि उद्या राखी पौर्णिमा आहे, तर मी आज हातावरती मेहंदी काढते. नागपंचमीला आणलेला कोण आहे त्याच्यामध्ये थोडीशी मेहंदी शिल्लक आहे, तीच मेहंदी आता हातावरती काढते मी. नागपंचमीला आणलेला मेहंदी कोण बराचसा शिल्लक आहे, त्याच्यामुळे मी हाच लावत आहे, याच्यामध्येच मेहंदी लावत आहे, दुसरं आणलंच नाही. बचत केली मी ह्यावेळेस. नाहीतर फोडायची म्हणतात मी अजिबात बचत करत नाही, पण मी आज बचत केलेली आहे आणि साधी सुधीच मेहंदी काढत आहे टिपक्याची. आता ह्या हातावर मी काढते आणि उजव्या हातावर माझा दादू काढेल एक मोठा टिपका. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आत्ता, पण असं वाटतं की संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत. बाहेर आभाळ गच्च भरलेला आहे आणि असं वाटतं की आता धो पाऊस बरसणार आहे. भूक लागलेली आहे, केळी खाते. डाळिंब आहे, पण डाळिंब सोलायचं कंटाळा आलेला आहे. आत्ता मी गॅसवरती डेचकी ठेवलेली आहे आणि आता ह्या डेचकीमध्ये चवळी शिजायला टाकणार आहे. आज मी लवकर स्वयंपाकाला सुरुवात करत आहे, कारण 8 दिवस माझ्या चिरंजीवांना पथनाट्याची प्रॅक्टिस करायला जावं लागणार आहे. आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे चवळीची आमटी, काशी भोक्याची भाजी, थोडासा भात आणि बाजरीच्या भाकरी. मला बोलतो आई संध्याकाळी भातच बनवत जा, भात डाळ वगैरे असं, पण मी संध्याकाळी सहसा भात बनवणं टाळत असते, कारण दादूला पण भात आवडतो आणि दादूनं भात खाल्ला की त्याची जाडी वाढते, त्याच्यामुळे मी संध्याकाळी भात बनवत नाही, तर भाकरीच बनवत असते नेहमी. पण आज थोडासा भात पण बनवते. आणि आता चवळी शिजते तोपर्यंत मी एका ब्लाउजला हुक आणि हातशिलाई करून घेते. हे बघा मी इथं आणून ठेवलेले आहेत ब्लाउज. आता 2 ब्लाउजलाच हुक आणि हातशिलाई करायची आहे. आणि ही माझ्या वहिनीने दिलेली साडी आहे, मला खूप आवडली आणि ह्या साडीला पिको आणि फॉल लावायला द्यायचं आहे. हा ब्लाउज पण काढून ठेवलेला आहे साडीवरचा मी.
सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता मी एक ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे हात शिलाई आणि हुक लावून. आता फक्त एक ब्लाऊज राहिलेला आहे, तो आज संध्याकाळी किंवा उद्या कंप्लीट करेन. आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आता एक 7 ते 8 दिवस मला लवकर स्वयंपाक बनावा लागेल, कारण माझे चिरंजीव पथनाट्याच्या प्रॅक्टिसला जातात. तर आता बघूया. चवळी तर शिजलीच असेल, बघते आता. चला, चवळी तर शिजलेलीच असणार आहे. देखती हूँ. इथं ठेवते. हे प्लेट मी डेस्कीवरती झाकलेलं, पण कसं पडलं काय माहीत नाही, खाली पडलं हे. हे बघा, चवळी शिजलेली आहे जवळजवळ. हे बघा, छान शिजलेली आहे. आता स्वयंपाक करून घेते. इथं मी कांदा चिरून ठेवलेला आहे, लसूण सोलून ठेवलेला आहे. आता भाजी फोडणीला घालायच्या अगोदर पूजा करून घेतो. दादू पूजा करत आहे इथं. प्राणाय स्वाहा. आता मी काय करते, ही डेस्की इकडच्या स्टोवरती उचलून ठेवते आणि इकडच्या स्टोवरती कढई ठेवते. चला, आता कढईमध्ये मसाला तयार करते आणि नंतर डेस्कीमध्ये घालते, चवळीमध्ये. चला, अगोदर थोडंसं तेल घालते फोडणीपुरतं, मोहरी कट करण्यापुरतं, आणि त्याच्यानंतर वरून अजून सोडते. हे बघा, थोडंसं घातलेलं आहे. एकदम जर तेल घातलं ना, मग जिरा मोहरी खूप उडतात उंच आणि हा सगळा भाग खराब होतो. त्याच्यामुळे मी अगोदर सुरुवातीला थोडंसंच तेल घालत असते. तेल चांगलं गरम झाल्यानंतर घालायची आहे मोहरी. आता मोहरी तडतल्यानंतर घालायचं आहे जिरं. जिरं पण तडतल्यानंतर घालायचं आहे कांदा. खूप सोपी आहे चवळीची भाजी बनवायला. बनवायला सोपी आणि खायला स्वादिष्ट आहे चवळीची भाजी. मी सारखे चवळीच म्हणते, पण चवळी हो जात आहे कधी कबार. आता वरून एक पळी तेल घालते, पण फोडणीला थोडंसं घातलेलं, इथं वरून घालते. चल, एवढं तेल ठीक आहे. कांदा आता छान भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटो नंतर घालायचं आहे अद्रक लसूण खोबरं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो आणि मसाला चांगला भाजल्यानंतर आता घालायचं आहे मिरची पावडर, हळद आणि मीठ. हे बघा, या प्लेटमध्ये मी सगळं घेतलेलं आहे, तेच घालते आता. वास आत्ताच खूप खमंग घेत आहे. वा भाई वा. मसाला ना खूप छान भाजावा लागतं, तरच भाजीला चांगली चव येते. हे बघा, खमंग वास सुटलेला आहे. आता थोडीशी मी कसुरी मेथी घालते, थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीने छान चव येते भाजींना. चला, आता ह्या स्टेजवरती हा सगळा मसाला पळीमध्ये घेतलेला आहे मी आणि इकडच्या डेचकीमध्ये सोडते हा मसाला चवळीमध्ये. हे बघा, सगळा मसाला मी चवळीमध्ये सोडलेला आहे. वा 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 वा. हालू नको डेचकी, हिलमत हालतच आहे डेचकी. बापरे बाबा, टेक्स्चर पाहू शकता चवळीचं किती सुंदर दिसत आहे. आता आणखी 5 ते 10 मिनिटं चांगली उकळू देते, म्हणजे मसाला चांगला चवळीमध्ये मिक्स होईल आणि अजून चवळीला छान टेस्ट येईल. चवळी पण 5 ते 10 मिनिटं मसाला घातल्यानंतर चांगली शिजलेली आहे. आता गॅस बंद करते आणि मी कढईमध्ये काशी भोपळा आता फोडणीला घातलेला आहे, त्याच्यावरती झाकण ठेवते. आता फक्त थोडासा भात आणि 2 भाकरी करून घेते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.